तुम्ही पण तुमच्या घराचं इंटिरियर करत आहात का? तुम्हालाही तुमच्या घराचं इंटिरियर करायचं आहे का? तर ह्या काही टिप्स. हाय, मी क्षितिजा, इंटिरियर डिझायनर. आजकालच्या काळामध्ये सगळ्या जणांनाच प्रत्येकाला आपल्या घराचं इंटिरियर करायची हौस असते. पण ते इंटिरियर करताना काही काळजी घ्यावी असं मला वाटतं. म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या 10 वर्षांमध्ये त्याचा वापर करता यायला हवा किंवा त्याचं काही नुकसान व्हायला नको. अशा पद्धतीने आपण इंटिरियर केलं तर ते बेटर राहतं. शिवाय मला असं म्हणायचं आहे की लेटेस्ट डिझाईन्सचा वापर आपण करून सगळेजण घर डिझाईन करतच असतो. म्हणजे ज्या काही नवीन डिझाईन्स आलेल्या आहेत मार्केटमध्ये किंवा रील्स आपण पाहतो किंवा इंस्टाग्राम्सवरती काहीतरी आपल्याला काही डिझाईन्स बघायला मिळतात आणि त्याच आपण आपल्या इंटिरियर डिझायनरला दाखवतो आणि त्यांना सांगतो की मला ॲज इट इज अशीच डिझाईन बनवून हवी आहे. पण ती डिझाईन आपल्यासाठी परफेक्ट आहे का? ती आपल्या लाईफस्टाईलला अकॉर्डिंगली आहे का? ते आपल्या घरातल्या लोकांना युजफुल होणार आहे का? ह्याचा विचार आपण करत नाही. फक्त आपण एक रील दाखवतो आणि सांगतो की मला ॲज इट इज अशी डिझाईन करून हवी. बट त्याची स्पेस बरोबर आहे का? तिथे लाइटिंग तशी पडणार आहे का? शिवाय आपल्या घरामध्ये जे कोणी ती डिझाईन वापरणार आहे त्यांना ती सुटेबल कितपर्यंत आहे ह्या गोष्टींचा आपण विचार करत नाही. तर आजच्या टिप्स याच तुमच्यासाठी असणार आहेत की तुम्ही ह्या गोष्टींचा थोडा विचार करायला हवा. ज्यावेळेस आपण एखाद्या इंटिरियर डिझायनरला आपल्याला आवडलेली डिझाईन किंवा आवडलेला फोटोग्राफ ज्यावेळेस दाखवत असतो त्यावेळेस त्यांना हे विचारणं गरजेचं आहे की हा माझ्या लाईफस्टाईलला अकॉर्डिंगली आहे का? मी ह्याचा यूज करू शकतो का? या गोष्टी आपण त्यांना विचारणं फार आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला त्या गोष्टी 10 वर्षापर्यंत, पुढच्या 10 ते 15 वर्षापर्यंत आपल्याला त्याचा उपभोग घेता यायला हवा. एक तर इंटिरियर डिझायनिंग किंवा या सगळ्या गोष्टी खूप कॉस्टली झालेल्या आहेत मार्केटमध्ये. सो त्यांच्यासाठी आपण खर्च तर करतच असतो. बजेट फ्रेंडली ही गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, पण त्या सुद्धा आपल्याला सुटेबल असायला हव्या. किंवा काही वेळेला आपण पाहतो की माझं बजेट कमी आहे तर मी माझ्या बजेटच्या अकॉर्डिंगली गोष्टी घेतल्या पाहिजेत. बरोबर आहे, तुम्ही तुमच्या बजेटच्या अकॉर्डिंगलीच घ्या. बट काही वेळेला त्यांना विचारा तुम्ही, जर ही गोष्ट मी माझ्या प्लॅनमध्ये किंवा माझ्या डिझाईनमध्ये ऍड केली तर ह्याच्याने बजेट कितपत वाढेल, ते मला झेपेल का? ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या इंटिरियर डिझायनर समोर फ्रेंडली बोलल्या पाहिजेत. त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की हो, मी स्पेंड करायला तयार आहे काही अमाऊंट, तर तुम्ही ही डिझाईन मला त्याच्यामध्ये ऍड करून देऊ शकता का? या झाल्या बजेट आणि तुमच्या अकॉर्डिंगली. पण जसं की घरामध्ये लहान लहान मुलं आहेत किंवा आई वडील आहेत तुमच्या घरामध्ये तुमचे, तर त्यांना सुद्धा काही डिझाईन्स तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्या घेतल्या पाहिजे. म्हणजे त्यांच्या वयामानानुसार बेडची हाईट बरोबर घेतली पाहिजे. त्यांना ती लो हाईट हवी असते, हाय हाईट हवी असते, ते तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल अकॉर्डिंगली घेतली पाहिजे. ना की एखाद्या रीलमध्ये पाहिलेलं आहे आणि मला ॲज इट इज असाच बेड करून द्या, असंच वॉर्डरोब करून द्या, ते तुम्ही न मागता त्यांना विचारलं पाहिजे इंटिरियर डिझायनरला की माझी ही गरज आहे, माझ्याकडे क्लॉथ फोल्डिंग खूप आहेत, हँगिंग कमी आहेत, तर माझ्या वॉर्डरोबची साईज मी कमी केली, डेप्थमध्ये कमी केली तर चालेल का? आपल्या ह्या रूमनुसार इथे ती बसत अशा पद्धतीने आपण डिझाईन केलं पाहिजे. काय गोष्टी आपण ऍड केल्या पाहिजेत, मायनस केल्या पाहिजेत. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या डिझायनर सोबत हे बोललंच पाहिजे. तर बोलताना नक्की इंटिरियर डिझायनर सोबत या गोष्टी सगळ्या फ्रीली. थँक्यू.